आजचा टॉपिक आहे आपला स्प्लिट व्हॅल्युएशन. ओके. स्प्लिट व्हॅल्युएशन म्हणजे काय? टू मेंटेन द डिफरंट प्राइस ऑफ अ सेम मटेरियल अंडर द सेम व्हॅल्युएशन एरिया बेस्ड ऑन सर्टन क्रायटेरिया. इथं झाली डेफिनेशन. ओके. फॉर एक्झाम्पल, आपण काही पार्ट्स आहेत. पार्ट नंबर आहे, फॉर एक्झाम्पल माझा हा पार्ट नंबर आहे 1 2 3 आणि हे आहे सपोज सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर आहे. तर हे जे सेमी कंडक्टर आहे, हे मी काय करतो? फॉर एक्झाम्पल, मी सेमी कंडक्टर चायना मधून परचेस करतोय आणि सेमी कंडक्टर सेम मी इंडिया मधून परचेस करतोय. ओके. असे वेगवेगळे सेमी कंडक्टर्स मी, म्हणजे पार्ट नंबर सेम आहे माझा 2 3 4 पण परचेसिंग जे करतोय ते वेगवेगळ्या कंडिशन नुसार परचेसिंग करतोय. मग मला या दोन्हींची प्राइस जर सिस्टीम मध्ये वेगवेगळी दाखवायची असेल, अलॉंग विथ क्वांटिटी. ओके. अलॉंग विथ क्वांटिटी, क्वांटिटी आणि प्राइस, किंवा मे बी अजून सर्टन क्रायटेरिया असू शकतो. हा एक क्रायटेरिया झाला, फॉर एक्झाम्पल प्राइस. ओके. फॉर एक्झाम्पल, अजून एक सेकंड क्रायटेरिया आहे ग्रेड. सेम मटेरियल कोड आहे, पण दोन्हींचा जर सपोज ग्रेड वेगळा असेल तर तो ग्रेड मला वेगळा दाखवायचा आहे. एक्झाम्पल, मला सपोज द सपोज सेमीकंडक्टरचा क्वालिटीमध्ये त्यांचा काही डिफरन्स असेल, मटेरियल कोड सेम आहे, पण असं असतं ना की जर आपण एखादे फॉर एक्झाम्पल ब्रेक मॅन्युफॅक्चरिंग करताय, कंपनी ब्रेक मॅन्युफॅक्चरिंग करत असताना आपला कस्टमर कसा आहे? एक्झाम्पल, कस्टमर जर एक्सपोर्ट कस्टमर असेल तर आपण त्याला चांगले रॉ मटेरियल्स वापरतो, चांगल्या क्वालिटीचे रॉ मटेरियल्स वापरतो. डोमेस्टिक कस्टमर असेल तर त्याला आपण थोडस कमी ग्रेड वाला, फॉर एक्झाम्पल ग्रेड ए आहे आणि ग्रेड बी आहे, अशा वेगवेगळ्या ग्रेडचे सेम मटेरियल कोड आहेत. तर हे आपण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये यूज करतो. पण करंटली काय होतंय? करंटली मी जर सिस्टीम मध्ये आलो आणि फॉर एक्झाम्पल MMBE बघितलं, स्टॉक जर बघितला, एक्झाम्पल साठी KM01 आणि मटेरियल कोड आहे सपोज माझा 320, तर मला सध्याला याला डिफरन्शिएशन करता येत नाहीये. ओके. हा जो माझ्याकडे अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक आहे 170 क्वांटिटीचा, त्याच्यापैकी मला डिफरन्स करता येत नाही की फॉर एक्झाम्पल हा 10 क्वांटिटी मी इम्पोर्ट वेंडर कडून मागवलेला आहे आणि 160 क्वांटिटी मी हा डोमेस्टिक वेंडर कडून मागवलेला आहे. पण इथं मला हे सॅग्रिगेशन पॉसिबल नाहीये. ओके. हे प्राइसच्या क्वांटिटीच्या साठी. आणि जर मला प्राइस बघायची असेल मटेरियलची, तर मी फॉर एक्झाम्पल MM03 या ट्रान्झॅक्शन कोड मध्ये आलो, 320 नावाचा मटेरियल कोड आहे, एंटर केलं. ओके. ऑल व्ह्यूज जे सिलेक्ट केले ते सगळे व्ह्यू डिसिलेक्ट केले, अकाउंटिंग वन व्ह्यू मध्ये आलो. कारण मला इथे काय दिसतं, प्लांट मध्ये आलो, KM01 प्लांट टाकला, KM01. तर या प्लांट मध्ये आल्यानंतर मला इथे डिफरन्स दिसत नाहीये. कुठला डिफरन्स? की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इतकी इन्व्हेंटरी व्हॅल्यू आहे, पर युनिट इतकी प्राइस आहे, है ना? तर ते मला हा डिफरन्स नाही दिसत आहे की या व्हॅल्यू मध्ये, एक्झाम्पल या व्हॅल्यू मध्ये, की इम्पोर्ट व्हॅल्यू किती आहे आणि डोमेस्टिक व्हॅल्यू किती आहे. हा डिफरन्स मला इथे दिसत नाही. याच्यासाठी सिस्टीम मध्ये प्रोव्हिजन केलेले की तुम्ही काय करा, त्या मटेरियलला स्प्लिट व्हॅल्युएशन ऍक्टिव्हेट करा. ठीक आहे. तर हा पर्पज आहे तुमच्या स्प्लिट व्हॅल्युएशनचा. मग ते ग्रेड बेसिसवर, प्राइस बेसिसवर, किंवा अजून एखादा वेगळा क्रायटेरिया असेल क्वालिटी बेसिसवर, तर त्या वेगवेगळ्या क्रायटेरियावर आपण ते ऍक्टिव्हेट करतो. जनरली कुठल्या क्रायटेरियावर ऍक्टिव्हेट करतात? मॅक्सिमम, सपोज एक मटेरियल तुम्ही डोमेस्टिक वेंडर कडून घेताय आणि सेम मटेरियल तुम्ही इम्पोर्ट वेंडर कडून घेताय, तर त्या वेंडरच्या ऑफकोर्स रेट्स जे असणार आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट टेक आहे थेरॉटिकल मध्ये? पर्पज समजलं स्प्लिट व्हॅल्युएशन काय आपण ऍक्टिव्हेट करतोय प्लांट मध्ये ते? आणि अशी सिच्युएशन तुम्ही फेस केलेली आहे का? अक- समजलं. अक्षय? हॅलो. हा, अशी सिच्युएशन फेस केलेली आहे का? सेम ते मटेरियल. आपण एक्सपोर्ट हा. सेम मटेरियल कोड आपण एक्सपोर्टला वेगळा, म्हणजे सेम मटेरियल कोड असतो, एक्सपोर्टला वेगळा रेट देतो, डोमेस्टिकला वेगळा रेट देतो, हे माहिती आहे बरोबर मला. बरोबर. पण ते काय म्हणतात त्याला, म्हणजे ती एक आमची
एसओपी आहे ती, एसओपी मध्ये ते ठरलेलं असतं तेवढं, म्हणजे 60 हो. टक्के डोमेस्टिकला द्यायचे आणि 40% एक्सपोर्टला द्यायचं, हे हा, ठरलेलं आहे. ते तर झालं कोटा अरेंजमेंट. ओके, ते क्वांटिटीचं तुम्ही स्प्लिटेशन केलं. पण त्याच्यामध्ये प्राइसचा पण एक डिफरन्स आहे ना, की एक्सपोर्ट वेंडर जो आहे तो तुम्हाला सेम रेटला मटेरियल हा, देणार नाही जो एक्सपोर्ट वेंडरची प्राइस, हा प्राइस, कारण की त्याच्यामध्ये मटेरियल ग्रेड वेगळा असतो. करेक्ट. ओके. आणि त्या ग्रेडनुसार तुझं जी ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इम्पोर्ट ड्युटी म्हणा, या सगळ्या गोष्टीची सगळ्या प्राइस गोष्टी, मिळून ती. हा बरोबर. जे सपोज इम्पोर्ट आपण करणार आहे त्याच्यामध्ये एक्साइज ड्युटी आहे ना, तर त्याचे ऍडिशनल टॅक्सेस, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे पण ऑफकोर्स एक्स्ट्रा असणार आहे रॅदर दॅन डोमेस्टिक. मग जर सिस्टीम मध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन करायचंय, फॉर एक्झाम्पल मटेरियल तुम्ही मागवलं, एक्झाम्पल आहे हा मटेरियल कोड आहे, आल्यानंतर एमएमबी मध्ये स्टॉक तुम्ही चेक करायचा असेल, तुम्हाला इम्पोर्टचा स्टॉक आणि डोमेस्टिकचा स्टॉक वेगवेगळा आहे हे कसं समजतं? आता इम्पोर्टचा स्टॉक जो असतो हम्म, त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा मटेरियल कोड जरी एक असला ना, हम्म, हम्म. तरी त्याच्यामध्ये या लोकांनी कलर कोडिंग वेगळी दिलेली आहे. ओके, म्हणजे कशामध्ये? त्याचं लोकेशन जे आहे ते वेगळं दिलेलं आहे. म्हणजे लोकेशन. आम्ही जो हा इम्पोर्टचं जे मटेरियल आहे हम्म, ते म्हणजे मेन वेअरहाऊस मध्ये ठेवतो, हम्म, आणि एक प्लांट वेअरहाऊस आहे, त्या प्लांट हम्म. वेअरहाऊस मध्ये डोमेस्टिक मटेरियल असतं. ओके. असं पण पण मिक्स पण नाही इन करायचं. अच्छा, इन केस, पण त्याच्यामध्ये तुम्ही जरी मटेरियल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं, ओके, तरी जर सपोज स्टॉक ट्रान्सफर एखाद्या युजरने केलं, फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट थिंग आहे तुमचं की तुम्ही सेपरेट त्यांचा स्टॉक म्हणजे स्टोर लोकेशन बेसिसवर फक्त तुम्ही त्याला सेग्रिगेट करू शकताय, है ना. पण स्टोर लोकेशन हा काही क्रायटेरिया नाहीये. जर तुम्हाला, जर सपोज तुम्हाला कन्झम्पशन करायचं असेल त्या रॉ पण मटेरियलचं. कसं माहितीये, दोन मटेरियल जरी एक मटेरियल कोड असला ना, हम्म, हम्म, त्याच्यावर बरी दोन मटेरियल येत असेल ना, पण ते हम्म, वेगवेगळ्या मशीनवर लागतात. हम्म. आणि इम्पोर्टचं मटेरियल इम्पोर्टच्या, म्हणजे समजा मी वेअर हाऊस. इम्पोर्टचं काहीतरी रॉ मटेरियल परचेस केलं. ओके. ते फक्त इम्पोर्टचे जे पार्ट्स जे जाणार आहेत त्याच पार्टला लागून जातं. करेक्ट. डोमेस्टिकचे पार्ट लागतं, डोमेस्टिकचे पार्ट लागतात असं. करेक्ट, ते फिजिकली. म्हणजे जाताना जो कस्टमर कोड आहे तो हा, वेगळा असतो. ओके. ओके, पण ते फिजिकली झालं. ओके, पण सिस्टीमला अंडरस्टँड करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी सिस्टीम मध्ये तुम्ही जे सांगताय ते स्टोअर लोकेशन बेसिसवर आहे. आणि आपण काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल काय करू शकतो, दोघींचे मटेरियल कोड वेगवेगळे केले एक्झाम्पलसाठी, तर त्या केसमध्ये पण आपण सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल चायनाकडून सेम मटेरियल मागवतोय, तर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक्झाम्पल चायना लिहिलं, आणि इंडियाच्या डोमेस्टिक मटेरियल मध्ये एक्झाम्पल डिस्क्रिप्शन इंडिया लिहिलं, आणि मटेरियल कोड वेगवेगळे केले तर ते करू शकतो. पण अशी रिक्वायरमेंट आहे, मटेरियल कोड सेम आहे माझा, मटेरियल कोड सेम आहे. ओके, तर त्या मटेरियल कोड सेम असताना आपल्याला हे स्प्लिट व्हॅल्युएशन सिस्टीम मध्ये ऍक्टिव्हेट कसं करायचं तर ते बघूया. तर पहिल्यांदा स्टेप आहे ऍक्टिव्हेट स्प्लिट व्हॅल्युएशन ऍट मटेरियल लेवल. तर ते कसं करायचं, सिस्टीम मध्ये स्लॅश एन SPRO याचे प्रेफरन्स इम्प्लिमेंटेशन गाईड, मटेरियल्स मॅनेजमेंटचा हा पार्ट आहे, इन्व्हेंट व्हॅल्युएशन अँड अकाउंट असाइनमेंट. ओके, इथं स्प्लिट व्हॅल्युएशन. ओके, स्प्लिट व्हॅल्युएशन, ऍक्टिव्हेट स्प्लिट व्हॅल्युएशन. तर बघा, ऍक्टिव्हेट स्प्लिट व्हॅल्युएशन ऍक्टिव्ह ऍट मटेरियल लेवल, तर ऑलरेडी हे ऍक्टिव्हेट आहे. सेकंड थिंग आहे कॉन्फिगर स्प्लिट व्हॅल्युएशन. ओके, ऍक्टिव्हेट स्प्लिट व्हॅल्युएशन झाल्यानंतर काय आहे, कॉन्फिगर स्प्लिट व्हॅल्युएशन. या दोन्हींचे ट्रान्झॅक्शन कोड आहेत, OM00 ON आणि OMWC. तर कॉन्फिगर स्प्लिट व्हॅल्युएशन, तर मी इथे आलो कॉन्फिगर स्प्लिट व्हॅल्युएशन, इथे एंटर केलं, राईट, कॅन्सल बटनवर क्लिक केलं. ग्लोबल टाइप्स म्हणजे कोणकोणत्या टाइप्सवर आपल्याला हे स्प्लिट व्हॅल्युएशन सिस्टीम मध्ये ऍक्टिव्हेट करायचंय. ग्लोबल टाइप्सलाच व्हॅल्युएशन टाइप सुद्धा म्हणतात, बिझनेस लँग्वेज त्याला व्हॅल्युएशन टाइप्स म्हणते. ग्लोबल टाइप्सवर क्लिक केलं. ओके, तर ग्लोबल टाइप्सवर क्लिक केल्यानंतर मला काय करणार, मी एक क्रिएट करणार. कुठली ग्लोबल टाइप्स क्रिएट करतो, व्हॅल्युएशन टाइप, फॉर एक्झाम्पल मी डोमेस्टिक वन, डोमेस्टिक नावाचं व्हॅल्युएशन टाइप मी क्रिएट करतोय. आणि एक्सटर्नल परचेस ऑर्डर्स अलाउड, मला या मटेरियलच्या एक्सटर्नल परचेस ऑर्डर्स अलाउड करायच्यात, म्हणजे मी PO क्रिएट करता आला पाहिजे. आणि खाली काय करायचं, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, त्याला एक अकाउंट कॅटेगरी रेफरन्स असाइन करायचा, जो की ऑलरेडी सिस्टीम मध्ये क्रिएट केलेला असतो, रेफरन्स फॉर रॉ मटेरियल्स.
क्रिएट बटनवर क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. तर हे काय केलं मी, एक डोमेस्टिक क्रिएट केलं. नेक्स्ट मला अजून एक व्हॅल्युएशन टाईप क्रिएट करायचं आहे, इम्पोर्ट नावाचं. इम्पोर्ट वन नावाचं मी व्हॅल्युएशन टाईप क्रिएट केलं. एक्सटर्नल परचेस ऑर्डर्स अलाउड येस केलं. अकाउंट कॅटेगरी रेफरन्स ट्रिपल 1 केलं. एंटर केलं. क्रिएट बटनवर क्लिक केलं आणि सेव्ह केलं. तर माझ्या काय झालं, या व्हॅल्युएशन टाइप्स 2 क्रिएट झाल्या. इम्पोर्ट 1, इम्पोर्ट 1 आणि डोमेस्टिक 1. बॅक यायचं, ग्लोबल कॅटेगरीजवर क्लिक करायचं. ग्लोबल कॅटेगरीज. तर ग्लोबल कॅटेगरी ही 1 डिजिट ग्लोबल कॅटेगरी असते. राईट. क्रिएट करणार. कुठली व्हॅल्युएशन कॅटेगरी क्रिएट करायची तुम्हाला? फॉर एक्झाम्पल के अशी एक व्हॅल्युएशन कॅटेगरी तुम्ही क्रिएट केली. ही 1 डिजिट कोड आहे. याच्यामध्ये कॉन्फिगरेशन पुढे हे होतं, मूव्ह होतं. क्रिएट, सेव्ह, बॅक. मी काय केलं, एक ग्लोबल कॅटेगरी क्रिएट केली. राईट. ग्लोबल कॅटेगरीवर क्लिक करून असाइन करायचं. काय करायचं, व्हॅल्युएशन टाइप्स या कॅटेगरीला असाइन करायचं. म्हणून इथं क्लिक केलं. ओके, एक मिनिट इथे चेंज करतो. चेंज मोड मध्ये आलो. एक कॅटेगरी कसल्या कोणत्या बेसिसवर आपण करतोय, की मटेरियल, कंट्री. ओके, फॉर एक्झाम्पल मटेरियल, कंट्री, ओरिजिनच्या बेसिसवर आपण हे कॅटेगरी करतो. तुम्ही जर सपोज क्वालिटी बेसिसवर करत असताना तर क्वालिटी करू शकता. ग्रेड वर करू शकत असाल तर ग्रेड, कलर किंवा अजून काही वेगळा पॅरामीटर असेल तर त्याची वेगळी व्हॅल्युएशन कॅटेगरी तुम्हाला क्रिएट करायला लागेल. एंटर करायचं आणि सेव्ह करायचं. बॅक. डिस्क्रिप्शन टाकलं मी ग्लोबल कॅटेगरीचं. राईट. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, पहिल्यांदा काय क्रिएट केलं, स्प्लिट व्हॅल्युएशन ऍक्टिव्हेट केलं. कॉन्फिगर स्प्लिट व्हॅल्युएशन मध्ये आलो. क्रिएट ग्लोबल किंवा व्हॅल्युएशन टाईप क्रिएट केल्या. 2 व्हॅल्युएशन टाइप्स मी क्रिएट केल्या. एक व्हॅल्युएशन कॅटेगरी क्रिएट केली. व्हॅल्युएशन कॅटेगरी कोणती क्रिएट केली मी, की क्रिएट केली. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, या व्हॅल्युएशन कॅटेगरीला हे व्हॅल्युएशन टाईप असाइन करायचे. ओके, असाइन व्हॅल्युएशन टाईप टू व्हॅल्युएशन कॅटेगरी. हे कसं करायचं, तर इथे क्लिक करायचं. ओके, कॅटेगरीवर क्लिक करायचं आणि इथे वर असाइन टाइप्स टू व्हॅल्युएशन कॅटेगरी इथे करायचं क्लिक. नेक्स्ट. आता इथे व्हॅल्युएशन कॅटेगरी आलेली आहे. डोमेस्टिक 1 ही आपण क्रिएट केलेली व्हॅल्युएशन टाईप आहे. इथे सिलेक्ट करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. त्याचा कलर चेंज झाला आणि हे ऍक्टिव्हेट झाले. म्हणजे या कॅटेगरीला ही व्हॅल्युएशन टाईप ऍक्टिव्हेट झाली. अजून एक मी क्रिएट केलेली आहे, डोमेस्टिक 1 आणि दुसरी आहे इम्पोर्ट. ती इथे दिसत नाहीये. राईट. नेक्स्ट पेजवर दिसेल ती. तर बघा इथे 15 एंट्रीज आहेत. इथे ते सॉरी इथे दिसते इम्पोर्ट 1. ओके, इम्पोर्ट 1 इथे क्लिक करायचं आणि ऍक्टिव्हेट करायचं. राईट. म्हणजे या कॅटेगरीला माझ्या 2 व्हॅल्युएशन टाइप्स ऍक्टिव्हेट झालेले आहेत. ओके. नेक्स्ट कॅटेगरीज नंतर इथे OUS म्हणजे प्लांटला तुम्हाला ते ऍक्टिव्हेट करायचे. आतापर्यंत आपण काय केलं, व्हॅल्युएशन टाईपला सॉरी व्हॅल्युएशन कॅटेगरीला व्हॅल्युएशन टाईप असाइन केले. नेक्स्ट हे जे आपण ऍक्टिव्हेट केले हे आपल्या प्लांटसाठी ऍक्टिव्हेट करायचं. ओके, बॅक येऊ शकता तुम्ही. सिलेक्ट करून टाइप्स केल्यानंतर हा डेटा सेव्ह करू शकता. ओके, सेव्ह केल्यानंतर इथे बघा कॅटेगरी टू OUS. तर इथे ही कॅटेगरी पर्टिक्युलर प्लांटसाठी ऍक्टिव्हेट करायची. फॉर एक्झाम्पल आपल्या प्लांटसाठी आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे. तर आपला प्लांट इथे दिसत नाहीये. नेक्स्ट पेजवर हे बघा, पेज नेक्स्ट पेजचं हे बटन आहे. ओके, नेक्स्ट पेजवर आलो. इथे मला माझा प्लांट विजिबल होत नाहीये. ओके, इथे दिसतोय. राईट. इथे इथे कर्सर ठेवायचा आणि ऍक्टिव्हेट बटनवर क्लिक करायचं, तर त्याचा कलर चेंज होतो आणि ते ऍक्टिव्हेट. राईट. सेव्ह झालं. सेव्ह, बॅक. बॅक. इतकं कॉन्फिगरेशन आपण क्रिएट केलं. राईट. एवढंच कॉन्फिगरेशन हे या स्प्लिट व्हॅल्युएशन साठी इम्पॉर्टंट आहे.
आता आपण काय करू, एक मटेरियल कोड क्रिएट करूया. /MM01 मध्ये यायचं. इंडस्ट्री सेक्टर आहे फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मटेरियल टाईप आहे माझा ROH. एंटर. ओके, एंटर. प्लांट आहे माझा KM01. मटेरियल आल्यानंतर स्टोअर करणार आहे मी RM01 या स्टोरेज लोकेशनला. ओके, मटेरियलचं डिस्क्रिप्शन आहे सपोज स्प्लिट व्हॅल्युएशन टेस्ट नावाचं मटेरियल आहे. मी हे मटेरियल इच मध्ये घेतो. मटेरियल ग्रुप आहे एक्झाम्पल 01. एंटर, एंटर. परचेसिंग ग्रुप आहे माझा 100. MRP1 व्ह्यू मध्ये आलो. MRP टाईप आहे PD. MRP कंट्रोलर टाकला. एंटर. लॉट साइजिंग प्रोसिजर EX. ओके, प्लॅन डिलिव्हरी टाइम 1 डे. अवेलेबिलिटी चेक 01. एंटर, एंटर. इथे अकाउंटिंग वन व्ह्यू मध्ये आपल्याला व्हॅल्युएशन कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करावी लागते, तरच हे स्प्लिट व्हॅल्युएशन या पर्टिक्युलर मटेरियलला ऍक्टिव्हेट होतं. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण व्हॅल्युएशन कॅटेगरी काय क्रिएट केलेली, के नावाची व्हॅल्युएशन कॅटेगरी आपण क्रिएट केलेली. के टाकायचं. right? बाकी अदर फील्ड्स इथे आलेले आहेत. मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस आहे. एंटर करायचं, एंटर करायचं, एंटर आणि सेव्ह केलं. राईट. व्हॅल्युएशन क्लास आपण घेतलेला नाहीये. व्हॅल्युएशन क्लास माझा आहे फॉर एक्झाम्पल 3000 रॉ मटेरियलसाठी स्टँडर्ड व्हॅल्युएशन क्लास घेतला. एंटर केलं आणि सेव्ह केलं. ओके, तर मटेरियल कोड माझा काय झालाय, आता मी सेव्ह केलेला. एक मटेरियल कोड आहे, तो मी आता सेव्ह केलेला आहे. पण अजूनही मी सांगितलेलं नाहीये, म्हणजे कॅटेगरी तर ऍक्टिव्हेट केली आहे, पण डोमेस्टिकची प्राइस काय आणि इम्पोर्टची प्राइस हे मी अजून सिस्टीम मध्ये टाकलेलं नाही किंवा त्या मटेरियलला एक्सटेंडेड केलेलं नाही. तर मला काय करावं लागेल, त्या मटेरियलला व्हॅल्युएशन टाईपला एक्सटेंड करावं लागेल. ते कसं करणार, मटेरियल कोड आहे 2. मटेरियल एक्सटेन्शन कुठल्या कोडने होतं, MM01 कोडनेच होतं. तर आता आपण जे एक्सटेन्शन करणार आहे ते व्हॅल्युएशन लेवलला एक्सटेन्शन करणार आहे. आतापर्यंत आपण एक्सटेन्शन कुठल्या कुठल्या लेवलला केलं, स्टोअर लोकेशन लेवलला किंवा प्लांट लोकेशन लेवलला. पण आता आपल्याला काय करायचंय, व्हॅल्युएशन लेवलला हे मटेरियल टाईपचं एक्सटेन्शन करायचंय. एंटर करायचं, एंटर केलं. ओके, प्लांट आहे KM01. स्टोरेज लोकेशन आहे RM01. ओके, आता इथे बघा व्हॅल्युएशन टाईप. राईट. तर व्हॅल्युएशन टाईप्स या मटेरियलसाठी मी पहिल्यांदा काय करतो, डोमेस्टिक. म्हणजे मला समजणार की या मटेरियलचं व्हॅल्युएशन ऍक्टिव्हेटेड आहे, स्प्लिट व्हॅल्युएशन करतोय मी. तर व्हॅल्युएशन टाईप डोमेस्टिक केलं. एंटर. ओके, बघा मटेरियल ऑलरेडी एक्झिस्ट, इट विल बी ओनली एक्सटेंडेड. फक्त अकाउंटिंग वन व्ह्यू पर्यंत आपल्याला ते सिस्टीम दाखवतंय, कारण अदर व्ह्यूज आपले सर्व सेम आहेत त्या मटेरियलसाठी. व्हॅल्युएशन क्लास टाकला, एंटर केलं, एंटर केलं आणि सेव्ह केलं. तर मटेरियल माझं एका व्हॅल्युएशन लेवलला एक्सटेंड झालंय, पण मला मटेरियल 2 व्हॅल्युएशन लेवल किंवा व्हॅल्युएशन टाईपला एक्सटेंड करायचंय. ओके, मटेरियल कोड टाकला, एंटर केलं. प्लांट आहे KM01. स्टोरेज लोकेशन आहे तुमचा RM01. आणि आता इथे व्हॅल्युएशन टाईप काय करावं लागेल मला, मी ऑलरेडी डोमेस्टिकला मेंटेन केलेलं आहे, आता मला कशाला, इम्पोर्टला मेंटेन करायचं. तर इम्पोर्टला मी इथे इम्पोर्ट टाकलं, एंटर केलं. ओके, व्हॅल्युएशन क्लास टाकला 3000 जो की स्टँडर्ड आहे. एंटर केलं, तर एंटर आणि सेव्ह. ओके, हे काय केलं, हा मटेरियल कोड क्रिएट केला. मग मटेरियल कोड क्रिएट केला. आता मी काय करतो, या मटेरियल कोडची एक परचेस ऑर्डर क्रिएट करतो. MA21N मटेरियल सप्लायर आहे माझा फॉर एक्झाम्पल हा 1 all 0s 5. हेडर मध्ये आलो. सपोज मला आता हे परचेस ऑर्गनायझेशन, परचेस ग्रुप, कंपनी कोड हे बाय डिफॉल्ट जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, पर्सनल सेटिंग्स करावी लागतात बघा. पर्सनल सेटिंग्स मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यूज मध्ये येऊन
तुम्ही या व्हॅल्यू मेंटेन करू शकता. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन KM01 मेंटेन करतो, परचेसिंग ग्रुप फॉर एक्झाम्पल 100 मेंटेन करतो, आणि कंपनी कोड काय आहे माझा KM01. तर मला हे प्रत्येक वेळेला सेव्ह, ओके, प्रत्येक वेळेला मला हा डेटा टाकायची गरज नाही येणार, राईट. हा डेटा मला प्रत्येक वेळेला टाकायची गरज नाही. तर सेव्ह केलंय MA21N. ओके, बघा, नवीन PO काढत असताना मला ह्या बाय डिफॉल्ट या गोष्टी इथे आलेल्या. सप्लायर टाकला, मटेरियल कोड आहे 2 नंबर मटेरियल कोड आहे, क्वांटिटी मी 10 क्वांटिटीचं PO काढतोय. ओके, नेट प्राइस आहे फॉर एक्झाम्पल 100 रुपीज. हा डोमेस्टिक वेंडर आहे माझा, असं मी अज्युम करतो. KM01 प्लांट आहे आणि स्टोरेज लोकेशन आहे माझं RM01. इतकी इन्फॉर्मेशन टाकली. करन्सी आहे INR. ओके, तर बघा, तर मी ऑलरेडी व्हॅल्युएशन टाईप इथे ऍक्टिव्हेट केल्यामुळे मला सिस्टीम काय म्हणते, डिलिव्हरी टॅबमध्ये सिस्टीम विचारते की इन केस ऑफ स्प्लिट व्हॅल्युएशन प्लीज एंटर द व्हॅल्युएशन टाईप. म्हणजे सिस्टीम विचारते की एक्झॅक्टली हे मटेरियल डोमेस्टिक वेंडर कडनं तुम्ही परचेस करताय की इम्पोर्ट वेंडर कडनं परचेस करताय. हे झालं तुमच्या कंट्री ऑफ ओरिजिनवर. बरं, सपोज जर ग्रेडवर असेल, ग्रेड A ग्रेड मटेरियल आहे की ग्रेड B मटेरियल आहे, हे तुम्हाला इथे टाकावं लागेल, राईट. जर तुम्ही इथे जर नाही मेंटेन केलं, तर ज्यावेळेस मटेरियलची गुड्स रिसिप्ट करू त्यावेळेला तुम्हाला टाकावं लागेल. मी काय करतो, इथे डोमेस्टिक वेंडर आहे असं टाकतो. डोमेस्टिक वेंडर कडनं हे मटेरियल मागवतोय, राईट. चेक, आणि सेव्ह द PO. परचेस ऑर्डर माझी काय होईल, सेव्ह होईल. बघा, ही माझी परचेस ऑर्डर सेव्ह झाली. Ctrl+Y, कॉपी करून घेतो परचेस ऑर्डर नंबर, गुड्स रिसिप्ट करतो या POच्या अगेन्स्ट, /NMIGO, मिगो मध्ये आलो, गुड्स रिसिप्ट अगेन्स्ट परचेस ऑर्डर नंबर टाकला, एंटर केला. ओके, हे डोमेस्टिक आहे, डोमेस्टिक मटेरियल. हेडर नोट टाकली मी, वेअर सर्व गोष्टी इथे आलेल्या आहेत. इथे बघा, इथे व्हॅल्युएशन टाईप तुम्हाला दिसतंय की हे कुठलं मटेरियल आहे, डोमेस्टिक मटेरियल तुम्हाला इथे दिसते. ॲटम ओके करतो, चेक करतो आणि पोस्ट करतो, राईट. तर मटेरियल डॉक्युमेंट सिस्टमने पोस्ट केलं. आता सेम मटेरियल फॉर एक्झाम्पल मी दुसऱ्या कंट्रीतून मागवतोय, ओके. तर दुसऱ्या कंट्रीतून मागवतोय, दुसऱ्या वेंडरला PO काढतोय. MA21N मध्ये आलो, सपोज मी इम्पोर्ट करतोय, सपोज हा माझा इम्पोर्टचा वेंडर आहे, राईट. एंटर, मटेरियल कोड तोच माझा मटेरियल कोड आहे. ही क्वांटिटी मी काय म्हणतोय, 20 क्वांटिटी मागवतोय, आणि याची प्राइस आहे फॉर एक्झाम्पल, याची प्राइस आहे 200 रुपये, जे की एक्स्ट्रा प्राइस आहे तुमच्या डोमेस्टिक वेंडर पेक्षा. KM01 प्लान टाकला, स्टोरेज लोकेशन आहे तुमचा RM01, एंटर. डिलिव्हरी, डिलिव्हरी टॅबमध्ये हे बाय डिफॉल्ट इथे डोमेस्टिक आलंय, पण हे डोमेस्टिक यायला नको. हे बाय डिफॉल्ट काढलं कारण की आपण या सेम वेंडरलाही PO काढतोय. तर मी इथे व्हॅल्युएशन टाईप मेंटेन नाही करत, ओके. फॉर एक्झाम्पल मी इथे ही व्हॅल्युएशन टाईप इथे मी मेंटेन नाही करत. मी काय करणार, गुड्स रिसिप्टच्या टायमिंगला व्हॅल्युएशन टाईप मेंटेन करतोय. हा माझा सेकंड वेंडर आहे, माझा मी असं अज्युम करतोय की हा इम्पोर्ट वेंडर आहे आणि मला इम्पोर्ट वेंडर मटेरियल पाठवतोय. चेक करतो आणि सेव्ह करतो. सिस्टीम मला विदाउट व्हॅल्युएशन टाईप PO सेव्ह करायला अलाउ करते. तर माझा PO नंबर जनरेट झाला. नेक्स्ट थिंग, मिगो मध्ये आलो, PO नंबर टाकतो माझा, एंटर करतो,
हा माझा कुठला आहे? इम्पोर्ट मटेरियल आहे. इम्पोर्ट मटेरियल आहे जे की इम्पोर्ट वेंडर कडनं मी मागवलेलं आहे. आयटम ओके, चेक. बघा सिस्टम काय म्हणते मला, इंटर व्हॅल्युएशन टाईप. मी आतापर्यंत त्याचं म्हणजे क्लिअर केलं नाहीये सिस्टीमला की हे एक्झॅक्टली कोणतं मटेरियल आहे, म्हणजे इम्पोर्ट मटेरियल आहे हे की डोमेस्टिक मटेरियल आहे, हे मी सिस्टीमला अजून सांगितलेलं नाहीये. त्यामुळे सिस्टम काय मला म्हणते की याचं व्हॅल्युएशन टाईप तू काय कर, मेंटेन कर. कोपऱ्यात आहे बघ ना व्हॅल्युएशन कॉल, खाली 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 खाली, हा तिथे बघ. राईट. इथे मी ते दुसरं बघत होतो, इथे क्वांटिटी मला चेक करायची होती. मुवमेंट टाईप पण तुमचे सेम आहे बघा, 101 मुवमेंट टाईप आहे, राईट. आणि इथे तुम्ही काय करू शकता, तुमचं व्हॅल्युएशन टाईप, आता हे माझं इम्पोर्टचं मटेरियल आहे म्हणून मी इम्पोर्टचं व्हॅल्युएशन टाईप इथे मी मेंटेन करतो. म्हणजे मला प्रोव्हिजन माझ्या पीओ मध्ये पण आहे आणि गुड्स रिसिप्ट मध्ये पण ते प्रोव्हिजन मला सिस्टम मध्ये दिलेलं आहे. चेक करतो आणि पोस्ट करतो. तर सेम मटेरियल आहे, डिफरंट वेंडर कडून आलेलं आहे, डिफरंट त्यांचा ग्रेड आहे, त्यामुळे मी काय केलं, डिफरंट रेटला त्यांना मेंटेन केलं, राईट. आता मी MMB मध्ये येतो, MMB मध्ये आलो. सपोज मला या प्लांट मध्ये या मटेरियलचा स्टॉक बघायचा आहे, KM01 प्लांट मध्ये मटेरियल नंबर 2 चा स्टॉक बघायचा आहे. चेक केला, ओके. तर बघा तुम्हाला काय दिसतो, टोटल स्टॉक किती आहे, 30 क्वांटिटी आहे, राईट. पूर्ण क्लायंट लेवलला 30 आहे. त्याच्यानंतर तुमच्या कंपनी कोड लेवलला 30 क्वांटिटी, कंपनी कोड मधल्या KM01 या प्लांट मध्ये 30 क्वांटिटी, या प्लांटच्या स्टोअर लोकेशन RM01 मध्ये 30 आहे. पण या 30 पैकी 10 क्वांटिटी ही डोमेस्टिक मटेरियलची आहे आणि 20 क्वांटिटी ही तुमची इम्पोर्ट मटेरियलची आहे. त्यामुळे काय होईल, जर सपोज डोमेस्टिक मटेरियलची रिक्वायरमेंट आली, तुम्ही काय करू शकता, या व्हॅल्युएशन टाईप मधनं ते मटेरियल स्टोअरला, स्टोअर वरनं तुमच्या प्रोडक्शन लाईनला इश्यू करू शकता, राईट. इथे स्टोरेज लोकेशन तुम्ही कुठलंही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीत. इथे सिस्टीम वाईज हे कंट्रोल तुमचं, एक सिस्टीम वाईज तुम्ही ते कंट्रोल एनेबल करू शकता. तर हे फक्त प्राइसिंगच्या केसमध्येच नाहीये, तर हे तुम्ही तुमच्या ग्रेडिंगच्या केसमध्ये, क्वालिटीच्या केसमध्ये, किंवा अजून कलरिंगच्या केसमध्ये, किंवा अजून वेगळे क्रायटेरिया जर तुमच्या क्लायंटने सांगितले की आम्ही सेम मटेरियल वेगवेगळ्या लेवलला बघतो, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, सिस्टीम मध्ये स्टँडर्ड प्रोव्हिजन दिलेलं आहे, त्याला म्हणतात स्प्लिट व्हॅल्युएशन, राईट. तुम्ही सिंपल अजून एक काय करू शकता, एक तर याचा मटेरियल कोड डिफरंट करा, जर तुम्हाला तशी रिक्वायरमेंट असेल मटेरियल कोड डिफरंट करून. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक मटेरियलचा वेगवेगळा मटेरियल कोड कन्फ्युजिंग क्रिएट करतो क्लायंटला. सेम मटेरियल कोड सिस्टीम मध्ये प्रोव्हिजन आहे, सेम मटेरियल कोड असू द्या, तुम्ही त्यांचा वेगवेगळा स्टॉक तुम्ही बघू शकता. तुम्ही त्याचा व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळे बघू शकता. कुठे MM03 मध्ये आलो, मटेरियल कोड 2 टाकला, एंटर केलं, प्लांट आहे तुमचा KM01, ओके. प्लांट आहे KM01. आता तुम्हाला हे चेक करायचं आहे की सपोज तुमच्या डोमेस्टिकचा स्टॉक किती आहे आणि डोमेस्टिकची व्हॅल्यू किती आहे. तर इथे व्हॅल्युएशन टाईप तुम्ही टाकलं, डोमेस्टिक टाकलं, तर इथे बघा तुम्हाला अकाउंटिंग वन व्ह्यू या मध्ये तुम्हाला याची, हे बघा, प्राइस 100 रुपये पर युनिट आहे, इन्व्हेंटरी व्हॅल्यू आहे 1000, राईट. तर हे तुम्हाला इथे विजिबल होतं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला डोमेस्टिकचे बघायचे असेल, तुम्ही काय करू शकता, डिस्प्ले मटेरियल या डिटेल्स टाकल्यानंतर प्लांट आहे KM01, स्टोरेज लोकेशन आहे तुमचं RM01, आणि व्हॅल्युएशन टाईप आहे इम्पोर्ट. तर इम्पोर्टच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, त्याचं व्हॅल्युएशन चेक करू शकता. बघा याची प्राइस आहे 200 रुपये आणि याची अमाऊंट आहे 4000. बर, जर तुम्हाला ॲव्हरेज बघायचं आहे, फॉर एक्झाम्पल
तुम्हाला टोटल जर बघायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सिम्पल प्लांट आहे KM01, स्टोरेज लोकेशन आहे माझं RM01, आणि इथे व्हॅल्युएशन टाईप काहीच नका टाकू, एंटर करा डायरेक्टली. तुम्हाला जी इथे काय दिसेल बघा, इथे ॲव्हरेज दिसेल दोन्हींचं, राईट. टोटल स्टॉक आहे 30 आणि तुमची टोटल व्हॅल्यू आहे 5,000. समजलं? 4,000 प्लस 1,000 अशी टोटल व्हॅल्यू आहे. 5,000चा स्टॉक आहे तुमच्याकडे आणि क्वांटिटी आहे तुमची 30, राईट. आणि मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस ₹166 तुमचे झाले. समजते ना? तर हे स्प्लिट व्हॅल्युएशनचं इम्पॉर्टन्स आहे. तर याच्या बेसिसवर स्प्लिट मटेरियल कोड क्रिएट करत असताना व्हॅल्युएशन कॅटेगरी जर तुम्ही नाही टाकली तर ते स्प्लिट व्हॅल्युएशन प्रॉपरली ऍक्टिव्हेट होणार नाही. आणि सेम थिंग मटेरियल कोड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन करणं खूप गरजेचं आहे. एक्सटेन्शन, विदाउट एक्सटेन्शन तुम्हाला मटेरियलचा व्हॅल्युएशन टाईप जर एक्सटेन्शन नाही केलं तर तुम्हाला पीओ मध्ये पण तो टॅब ऍक्टिव्हेट नाही होणार, आणि गुड्स रिसिव्ह करताना पण ते दिसणार नाही, आणि स्टॉक व्ह्यू करताना पण तुम्हाला ते विजिबल नाही होणार.